ची टोपण नावे आहे की नाही. याच्यावर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येतो. पहिलं जे दिलेलं आहे प्रल्हाद केशव आत्रे यांना केशव कुमार असं म्हटलं जातं किंवा आचार्य आत्रे. आचार्य आत्रे यांचं पूर्ण नाव काय? तर आचार्य आत्रे यांचं पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशव आत्रे आणि केशव कुमार. दुसरे जे लेखक आहेत कृष्णाजी केशव दामले यांना म्हटलं जातं केशवसूत. आता केशव कुमार आणि केशवसूत याच्यामध्ये जमलिंग होऊ शकते. बरोबर. केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे आचार्य आत्रे आणि केशवसूत जे आहेत ते आहेत कृष्णाजी केशव दामले. लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असं म्हटलं जातं. त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहे की नाही. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही कविता तुम्ही ऐकली असेल. ती बालकवींची कविता. म्हणजे निसर्गाच्या बद्दल लहान मुलांसाठी लिहिलेल्या कविता त्यांनी ज्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यानंतर कवी बी, फक्त बी असं म्हटलं जातं. मग त्यांचं पूर्ण नाव काय आहे? तर त्यांचं पूर्ण नाव आहे मुरलीधर नारायण गुप्ते. बी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर यशवंत यांचं पूर्ण नाव आहे यशवंत दिनकर पेंढारकर. नाव यशवंत आहे बरोबर. यशवंत नावाने ते परिचित आहेत आहे की नाही. पण पूर्ण नाव आहे यशवंत दिनकर पेंढारकर. लक्षात ठेवायचे. त्यानंतर ना धो महानोर रानकवी आहे की नाही. रानकवी म्हणजे रानातल्या शेतातल्या प्रसंगावर शेतातल्या वेगवेगळ्या गोष्टीवर त्यांनी कविता केलेल्या आहे. खूप सुंदर अशा कविता या नाधो महानोरांच्या असतात. त्यांना रानकवी असं म्हटलं जातं. म्हणजे या पेजवर जेवढी नावं दिलेत पहा. प्रल्हाद केशव आत्रे, केशव कुमार, कृष्णाजी केशव दामले, केशवसूत, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बालकवी मुरलीधर नारायण गुप्ते, बी यशवंत दिनकर पेंढारकर, यशवंत ना धो महानोर रानकवी असं त्यांना म्हटलं जातं. बरोबर. या ठिकाणी पुढे काय ते पाहूया आपण. पहा तेच आहे परत लेखक कवी व त्यांची टोपण नावे आहे की नाही. म्हणजे इकडचं पूर्ण नाव आहे आणि इकडचं टोपण नाव आहे. बरोबर. टोपण नाव म्हणजे नाही का तुम्हाला कधी कधी असं दादा, आमचा चिकू, आमची छकुली, आमची दिदी अशी टोपण नाव असतात की नाही लहान मुलांना. तशीच या लेखक आणि कवींना सुद्धा विशिष्ट अशी टोपण नाव आहे. वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. कुसुमाग्रज. अग्रज कुसुम नावाची त्यांची बहीण होती आणि त्या बहिणीपेक्षा ते थोरले होते, अग्रज होते, मोठे होते, म्हणून कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज म्हटलं जातं. आता ह्या कुसुमाग्रजाबद्दल आणखी माहित असलं पाहिजे तुम्हाला की नटसम्राट नावाचं जे नाटक आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. बरोबर. नटसम्राट कुसुमाग्रज किंवा त्यांना दुसरा शब्द आहे नाशिकचे तात्या असं सुद्धा म्हटलं जातं. विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज. त्यानंतर पुढचं आहे राम गणेश गडकरी गोविंदाग्रज. पहा कुसुमाग्रज आणि गोविंदाग्रज खूप महत्वाची टोपण नावं आहेत आणि त्या कवींची त्या लेखकांची नावं लक्षात ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज, राम गणेश गडकरी गोविंदाग्रज. त्यानंतर तिसरे आपले लेखक आहेत काशीनाथ हरी मोडक. त्यांना म्हटलं जातं माधवानुज. काय म्हटलं जातं? माधवानुज. त्यानंतर आत्माराम रावजी देशपांडे एक कवी आहेत. त्यांना म्हटलं जातं कवी अनिल असं त्यांचं टोपण नाव आहे. मग कवी अनिल यांचं पूर्ण नाव काय आहे? तर कवी अनिल यांचं पूर्ण नाव आहे
आत्माराम रावजी देशपांडे, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर शंकर केशव कानेटकर गिरीश असं त्यांना म्हटलं जातं. शंकर केशव कानेटकर गिरीश हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी, त्यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी. दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी. आणखी काही पहा, आता ही झाली लेखक आणि कवींची नावं. त्यानंतर आहे संत व त्यांची नाव. चौथीच्या इतिहासामध्ये संतांची कामगिरी धडा आहे दुसरा. त्या धड्यामध्ये आपण संतांबद्दल माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी सुरुवातीलाच आहेत संत रामदास नारायण सूर्यजी ठोसर असे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांना रामदास स्वामी असं सुद्धा म्हटलं जातं. बरोबर. मग ह्या संत रामदासांचा जन्म कुठे झाला, तर संत रामदासांचा जन्म गोदावरीच्या काठावर जांब या ठिकाणी झाला. ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले म्हणून त्यांना रामदास हे नाव पडलं. बरोबर. परंतु त्यांचं पूर्ण नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर. आणि या संत रामदासांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. गावोगाव हनुमानाची मंदिरं उभारली. कशासाठी? बलोपासनेसाठी. बलोपासना म्हणजे ताकद, शरीरातील ताकद शक्ती वाढावी म्हणून मुलांनी तरुणांनी व्यायाम करावा, हे की नाही, यासाठी त्यांनी हनुमानाची मंदिरं उभारली. त्यानंतर पुढचे संत आहेत संत तुकाराम. त्यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोलोबा आंबिले किंवा मोरे. मग संत तुकाराम बद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? संत तुकारामांचा जन्म कुठे झाला किंवा त्यांचं मूळ गाव कोणतं? देहू हे त्यांचं मूळ गाव आहे. आणि संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले आणि ते अभंग एका ग्रंथामध्ये आहेत. त्या ग्रंथाचं नाव आहे तुकाराम गाथा असं त्याला म्हटलं जातं. बरोबर. आणि एक क्रांतिकारी विज्ञानवादी संत म्हणून त्यांना ओळखलं जातं. ऐकले जोडून या धन उत्तम व्यवहारे, अशा प्रकारे की उत्तम व्यवहाराने घड म्हणजे जोडून या धर उत्तम व्यवहारे उदास विचारे वेश करी, हा अभंग कोणत्या संतांचा आहे? संत तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. बरोबर. किंवा संत तुकाराम महाराजांचे गाव कुठलं, तर देहू. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुन्हा एकदा ते पुस्तक तुम्ही 5-10 मिनिटांमध्ये तो धडा वाचून काढायला हवा. त्यानंतर पुढचे संत आहेत संत ज्ञानेश्वर. पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी जो ग्रंथ लिहिला म्हणजे गीतेवर टीका लिहिली किंवा त्याचं जे भाषांतर केलं तर ते आहे भावार्थ दीपिका, जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. तो ग्रंथ आहे भावार्थ दीपिका. आज ज्ञानेश्वरांबद्दल काय सांगते? आपण जे दररोज परिपाठाच्या शेवटी पसायदान म्हणतो का नाही, आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे, हे पसायदान कुणी लिहिलेलं आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे पसायदान लिहिलेलं आहे. बरोबर. संत ज्ञानेश्वर महाराजांना 2 बंधू होते, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव. आणि त्यांच्या बहिणीचं नाव होतं संत मुक्ताबाई. अशी भावंड. त्याच्याबद्दल तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे. त्यानंतर संत गाडगे बाबा देबूजी झिंगराजी जानोरकर. देबूजी झिंगराजी जानोरकर असं म्हटलं जातं की एखाद्या गावात गेल्यानंतर संत गाडगे बाबा त्या गावातली दिवसभर गावातली घाण अस्वच्छता साफ करायचे आणि संध्याकाळी लोकांच्या डोक्यातली घाण साफ करायचे. असे हे महान संत संत गाडगे बाबा. त्यांचं पूर्ण नाव आहे देबूजी झिंगराजी जानोरकर. पूर्ण नाव लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर संत एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी. संत एकनाथ
ते पैठणचे राहणारे होते. बरोबर. म्हणजे गोदावरीच्या काठावर पैठण हे जे गाव आहे त्या ठिकाणचे राहणारे संत एकनाथ अनेक प्रकारच्या गवळणी, अनेक प्रकारची भारुड संत एकनाथांनी लिहिलेली आहेत. गवळण तुम्ही ऐकली असेल, ठीक आहे, भारुड पण तुम्ही ऐकली असतील किंवा नसतील ऐकली तर युट्यूब वर तुम्ही शोधू शकता की संत एकनाथांची भारुडे. अनेक भारुड तुम्हाला ऐकायला येतील आणि तुम्हाला ती भारुड ऐकून खूप असं म्हणजे मजा येईल, छान वाटेल. अतिशय विनोदी स्वरूपाची भारुड त्यांची असतात. अनेक ओव्या लिहिलेल्या आहेत त्यांनी. त्यानंतर पुढे आहे संत नामदेव. संत नामदेवांचा जन्म नरसी या गावामध्ये झाला. हे गाव हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलं. थेट पंजाब पर्यंत ते गेले आणि पंजाब मधील लोकांना समतेचा संदेश दिला. त्यांनी जी हिंदी भाषेमध्ये पद लिहिली ती पद शीख धर्माचा जो ग्रंथ आहे, धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब, या धर्मग्रंथामध्ये आजही त्यांची पद पाहायला आपल्याला मिळतात. संत नामदेव यांचं पूर्ण नाव नामदेव दामाजी रेळेकर, नामदेव दामाजी शिंपी अशा प्रकारचं आहे. तर हे संत नामदेव, हे जे संत रामदास, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगे बाबा, संत एकनाथ, संत नामदेव चौथीचं जे शिवछत्रपती भाग 2 पुस्तक आहे त्यांची सगळी माहिती मिळू शकते. त्याचं तुम्ही वाचन करावं. पुढे आहे परत पहा कवी आणि लेखकांची नाव आपण पाहतोय. आपण नेहमी ऐकतो मग अशी आपण ते झालेलं आहे. याच्यामध्ये 2च नवीन आहेत पहा. पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पु ल देशपांडे. आणि त्याच्यानंतर आहेत नाधो महानोर, नामदेव धोंडो महानोर आणि शेवटी भारा तांबे, भास्कर रामचंद्र तांबे. अशा प्रकारची एक स्लाइड आहे. आता पाठांचे लेखक आणि कवितेचे कवी ते पाहणार आहोत. पहिल्याला जी कविता आहे अग्गोबाई ढगोबाई, या कवितेचे कवी आहेत संदीप खरे. खूप छान कविता आहे. त्यानंतर बीज सुशील पगारिया, माझा घोडा, शांता शेळके या कवी आहेत. वेड कोकरू मंगेश पाडगावकर कवी आहेत. जंगलात ठरली मैफल, पूर्वी भावे आणि देवा तुझी किती सुंदर आकाश, ही जी कविता आहे त्या कवितेचे कवी आहेत ग ह पाटील. म्हणजे या ठिकाणी अगदी पहिलीपासूनच्या कविता आणि धडे, त्यांचे लेखक आणि कवी याची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यानंतर पुढची जी कविता आहे डिंगोरी. डिंगोरी या कवितेच्या कवी आहेत, कवयित्री आहेत मंदा खांडगे, डिंगोरी. त्यानंतर फुलपाखरू दादासाहेब कोते, खेळ मंदाकिनी गोडसे, पाऊस फुले राजीव तांबे, एक तांबडा भोपळा. ही जी कविता आहे खूप आवडते मुलांना पहा. त्या कवितेच्या कवयित्री आहेत पद्मिनी बेनेवाले. नंतर चुलीवरची खीर निर्मला देशपांडे. हे का सांगतो मी, कारण इथून मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता 5वीच्याच नाही तर 4थी, 3री, 2री, पहिलीच्या एखादी कविता, एखादा धडा त्याच्या लेखकाबद्दल किंवा कवितेच्या कवयित्रीबद्दल प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग आता तुम्ही आज काय करणार, आजचा आपला तास संपल्यानंतर अगोदर फक्त तुमच्या 5वीच्या पुस्तकातल्या जेवढ्या कविता आहेत त्या कवितांची नावं आणि त्यांच्या कवींची किंवा कवयित्रींची नावं लिहून काढायची आहेत. जे काही धडे आहेत त्या धड्यांची नावं आणि त्या धड्याचे लेखक, धडा संपल्यानंतर शेवटी लेखकाचं नाव दिलेलं असतं किंवा अनुक्रमणिकेमध्ये सुद्धा दिलेलं असतं, ते सुद्धा पाहून घ्यायचं. असं 4थी, 3री, 2री, पहिलीच पाहून त्याची एक मी जशी अशी यादी केली तशी तुम्ही तुमच्या वहीमध्ये कुठेतरी ते लिहून काढायचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया आपण पाठांचे लेखकच आहेत परत हिवाळा, अनंत कांबळे,
कणभर तीळ, लीलावती भागवत, मंगळावरची शाळा, फादर फिलिप कार्व्हालो, फुलांचे संमेलन, बाळकृष्ण मुरलीधर बाचर, फुग्यारे वसुधा पाटील, मांजरांची दहीहंडी, सुशीला कशेळकर. बरोबर. त्यानंतर पुढं चांदोबाच्या देशात, एकनाथ आव्हाड, मोर पिसारा, ईशान पुणेकर, रानवेडी कविता आहेत तिसरी मध्ये आहे की नाही, त्याची कवी आहेत, रानवेडी कवितेची कवी आहेत तुकाराम धांडे. त्यानंतर पडघम वरती टिपरी पडली, राजा ढाले, मुग्धा लिहू लागली, निर्मला मठपती, शेरा सव्वा शेर, नाना काकांचा धडा आहे तर त्याचे कवी आहेत पॉल रुमाल. परत एकदा आपण पाहूया. चांदोबाच्या देशात, एकनाथ आव्हाड, मोर पिसारा, ईशान पुणेकर, रानविडी तुकाराम धांडे, पडघम वरती टिपरी पडली, राजा ढाले, मुग्धा लिहू लागली, निर्मला मठपती, शेरा सव्वा शेर, पॉल रुमाव. ते अमर हुतात्मे झाले, विम कुलकर्णी. ते अमर हुतात्मे झाले ही जी कविता आहे त्या कवितेची कवी विम कुलकर्णी. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबांवर हा धडा आहे तर त्याचे लेखक आहेत वामन चोरघडे. त्यानंतर प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुचा, ही जी कविता आहे त्या कवितेचे कवी आहेत उमाकांत कानेकर. सुट्टीच्या दिवसात ही जी कविता आहे अनंत भावे, रानपाखरा, ही जी अतिशय सुंदर कविता आहे तिची कवी आहेत गोपीनाथ आणि मजेशीर होड्या. या हा जो पाठ आहे याच्या लेखित आहेत निर्मला मोने किंवा निर्मला मोडक. आता हे झालं आपलं धड्यात आपल्या पुस्तकांमधलं. आपली पहिली पासून चौथी पर्यंतची जी पुस्तकं आहेत पानखी आहे तुगी. तुगी नावाची कविता आहे शैला लोहिया. एक भारतीय संशोधक जबा कुलकर्णी, शंकर भिसे, शंकर आबाजी भिसे यांच्यावर आधारित जो पाठ आहे भारतीय शास्त्रज्ञ, त्याचे लेखक आहेत जबा कुलकर्णी. त्यानंतर दोस्त इंद्रजित भालेराव. कविता दोस्त कोण होता? एक छोटस वासरू आहे की नाही, वासरावर कविता आहे दोस्त. बरोबर. त्यानंतर रमाई भीमराव आंबेडकर हा जो रमाईंवर आधारित धडा आहे त्याच्या लेखिका आहेत डॉक्टर करुणा जमदाडे. त्यानंतर ट्रॅफिक दादा ही एक सुंदर कविता आहे पहा. ट्रॅफिकचे सिग्नलचे नियम त्यातून आपल्याला समजतात तर त्याचे लेखक आहेत मुबारक शेख. त्यानंतर चित्रे G.A. कुलकर्णी. पुढे पाहूया रोपटे. बघा रोपटे गेनू शिंदे. चौथीची पहिलीच कविता आहे धरतीची आम्ही लेकरे, द ना गव्हाणकर. त्यानंतर आम्हालाही हवाय, आम्हालाही मोबाईल हवाय, हे की नाही, एकांकिका आहे तर ती आहे सूर्यकांत सराफ यांची, त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर मलाही शिकायचंय आबा गोविंदा महाजन, मलाही शिकायचंय हा जो धडा आहे चौथी मधला. त्यानंतर मायेची पाखर हा जो धडा आहे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आधारित हा धडा आहे. त्या धड्याचे लेखक आहेत पाटील. त्यानंतर धूळ पेरणी असो बरकत धूळ पेरणीला ही जी कविता आहे त्या कवितेचे कवी आहेत अशोक कौतिक कोळी. त्याच्यानंतर गुणग्राहक राजा, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावर आधारित तो धडा आहे. ते कसा म्हणजे त्या मुलांना कसं तो खेळ पाहण्यासाठी बोलवतात आणि त्यांना बक्षीस देतात, कौतुक करतात, असे गुणग्राहक राजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर आधारित तो धडा पाठ आहे आणि त्या पाठाचे लेखक आहेत लेखक बाबा भांड. त्यानंतर ईदगाह प्रेमचंद यांची ही गोष्ट आहे आणि संजीवनी खेर यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेला आहे. चौथीमध्ये ईदगाह नावाचा एक सुंदर असा पाठ आहे पहा. अक्षरशः तो पाठ वाचताना जर तुम्ही मन लावून वाचला तर डोळ्यात पाणी येतं, इतकं
भावनाशील भावना प्रधान असा पाठ आहे आणि त्याचे जे मूळ लेखक आहेत ते आहेत प्रेमचंद आणि त्याचा अनुवाद म्हणजे भाषांतर मराठीमध्ये ज्यांनी केलंय ते आहेत लेखिका संजीवनी खेर. त्यानंतर नाखवा दादा नदी पल्ल्यात ज्ञान काय ही कविता मुलांना खूप आवडते तुम्हाला. तर त्या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत त्या आहेत वसुधा पाटील, लक्षात ठेवायचे. त्यानंतर वाटाड्या शैलेजा काळे या लेखिका आहेत. चवदार तळ्याची पाणी नवशक्ती मानवानी कवयित्री आहेत अनुराधा साळवेकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगणारी ही कविता आहे पा चवदार तळ्याची पाणी अनुराधा साळवेकर. त्यानंतर मिठाचा शोध कसा लागला असेल याबद्दल ज्या पाठातून मांडले तो मिठाचा शोध हा पाठ आहे अंजली आत्रे यांचा. त्यानंतर आणखी एक झाड आहे आनंदाचे झाड शेवग्याबद्दल ते झाड आहे लेखिकेच्या दारातलं तर ते आहे त्याचे लेखिका आहेत लीला शिंदे. झुळूक मी फावे छान कविता आहे. डाळ कारे हे कोण गे आई भारा तांबे तो मुलगा आईला प्रश्न विचारतो हे कोण आहे की नाही. भारा तांबे आभाळ माया विलास जिंदगी कर होय मी सुद्धा राजू तांबे मन्ना खानदेशनी माती शकुंतला पाटील. माय मराठी संजीवनी मराठे वल्हारे वझवा वसंत बापट. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत संतोष साबळेंनी हा पाठ लिहिलेला आहे. त्यानंतर मुंग्यांच्या जगात प्रकाश किसन नवाळे माहेर सदाशिव माळी. अरण्यलिपी सुरेशचंद्र वारघडे जनाई शंकर पाटील. रंग जादूचे पेटी मधले पद्मिनी बिनीवाले. कठीण समय येता मनोहर भोसले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. सुदाम सावरकर यांचा हा पाठ आहे पहा. त्यानंतर स्वच्छतेचा प्रकाश यदुनाथ थत्ते. थोर समाजसेवक सेनापती बापट डॉक्टर अनिल गोडबोले. पुस्तके सफदर हाशमी कारागीर डॉक्टर सरोजिनी बाबर. वासरू अनिल कवी अनिल. त्यानंतर पा माझं शाळेचं नक्की झालं विमल मोरे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा गौरीशंकर गंगा. आती तिथं माती दमा मिरजदार छत्रपती शाहू महाराज श्रीराम पचिंद्रे. कापणी बहिदाबाई चौधरी आणि ढोल संजय लोहकरे असं त्यांचं नाव आहे. आता हे जे सगळे लेखक आणि कवी आहेत आणि त्यांनी लिहिलेले पाठ आणि कविता आहेत तर त्या कवितांच्या त्या धड्यांच्या पाठांची एक यादी आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यांचे लेखक आणि कवी सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारची यादी जेव्हा स्वतः लिहून काढणार आहात तेव्हा तुमच्या ते आणखी लक्षात राहणार आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये एका एका प्रश्नाचं उत्तर महत्वाचं असतं आणि त्यासाठी हे करणं आपल्याला भाग आहे किंवा खूप गरजेचं आहे. आणखी आपण दररोज सकाळी परिपाठ घेतो पहा. परिपाठाला आपण एखादी प्रार्थना म्हणतो बरोबर. काही शाळांमध्ये 6 दिवस 6 म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार 6 दिवस 6 वेगवेगळ्या प्रार्थना असतात बरोबर. आणि त्या प्रार्थना सगळ्यांच्या पाठ झालेल्या असतात. मग सोमवारची प्रार्थना कोणती आहे त्या प्रार्थनेचे कवी कोण आहेत मंगळवारची कोणती आहे त्याचे कवी कोण आहेत असं एक संग्रह तुम्ही 6 प्रार्थना आणि त्यांचे कवी यांचा संग्रह केला पाहिजे बरोबर. किंवा प्रार्थनेच्या अगोदर आपण राष्ट्रगीत म्हणतो. जनगण मन हे राष्ट्रगीत आपण म्हणतो दररोज आहे की नाही. जनगण मन ह्या राष्ट्रगीताचे जे कवी आहेत ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. ते आहेत रवींद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथ टागोरांना म्हटलं जातं गुरुदेव. काय म्हटलं जातं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. हे झालं राष्ट्रगीत. त्यानंतर आपण राज्यगीत म्हणतो आहे की नाही. राज्यगीत कोणतं आहे आपलं जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. आता हे राज्यगीत कुणी लिहिलंय
त्यांचंही नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. जय जय महाराष्ट्र माझा हे जे राज्यगीत आहे, राजा बडे यांनी ते लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण वंदे मातरम म्हणतो, शाळा सुटायच्या वेळेस वंदे मातरमने आपण शाळेच्या म्हणजे सुट्टी करतो. मग ते वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे. बरोबर, राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत जनगण मन. जनगण मनचे कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे कवी आहेत बंकिमचंद्र चटर्जी. लक्षातच ठेवायचंय. बरोबर, म्हणजे दररोजच्या प्रार्थना, आपलं राष्ट्रगीत, राज्यगीत, राष्ट्रीय गीत कुणी लिहिलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे आहे अभंग. पा अर्थ विना पाठांतर कासया मरावे करावे व्यर्थची मरावे घोपुनिया, असं संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पा तुमच्या चौथीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. अर्थे विना पाठांतर कासया करावे व्यर्थची मरावे घोकुनिया, म्हणजे अर्थ न समजता पाठांतर कशाला करायचं, घोकून घोकून कशाला त्रास करून घ्यायचा, असं कोण म्हणतात, संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे त्यांचा तो अभंग आहे. बरोबर, संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. मागाशी मी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हा एक त्यांचा अभंग आहे. मग अभंग हा कोणाचा आहे अशा प्रकारचा प्रश्न आला तर ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर ऊस डोंगा परिरसनो हे डोंगा. ऊस डोंगा, डोंगा म्हणजे वाकडा, पण रस वाकडा असतो का, नाही, हे सांगणारे संत चोखा मेळा, त्यांनी तो अभंग लिहिलेला आहे. ऐसे ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, संत शेख मोहम्मद महाराज यांचा हा अभंग आहे. त्यानंतर आंधळ्याची काठी संत जनाबाईंचा अभंग आहे. धन कोणा कामा आले, संत सेना महाराज म्हणतात धन कोणा कामा आले. त्यानंतर अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, संत नामदेव म्हणतात की वेद अभ्यासल्यावर मला शास्त्राचा बोध झाला. त्या अभंगाचे अभंगकार आहेत संत नामदेव. आता याच्या व्यतिरिक्त भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि त्याचे जे लेखन करणारे आहेत किंवा सांगणारे आहेत ते आहेत संत ज्ञानेश्वर. तुकाराम महाराजांच्या सगळ्या अभंगाचं एकत्रीकरण केलेलं आहे ते तुकाराम गाथा. बरोबर, त्यानंतर संत समर्थ रामदास स्वामी यांचा जो ग्रंथ आहे तो आहे दासबोध, लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. त्यानंतर हे जे याच्यापेक्षा वेगळे काही अभंग तुमच्या पुस्तकामध्ये असतील तर त्या अभंगाचे अभंगकार रचनाकार कोण आहेत ते एक लक्षात ठेवायचे. किंवा एखाद्या कवितेतल्या 2 ओळी विचारू शकतात आणि या कवितेचे कवी कोण आहेत किंवा या कवितेच्या कवयित्री कोण आहेत, है की नाही, विचारू शकतात. बरोबर, किंवा ज्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी यांच्या कविता कोणत्या भाषेतल्या आहेत, मराठीचीच ती भाषा आहे, अहिराणी भाषा आहे. काही कविता कोकणामध्ये ज्या भाषा बोलल्या जाते मालवणी ती भाषा आहे किंवा अहिराणी भाषा आहे. विदर्भामध्ये जी भाषा बोलली जाते वऱ्हाडी भाषा आहे. बरोबर, त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढे काही प्रश्न उत्तर आहेत. 2019 ला आलेला प्रश्न आहे, पुढील पैकी कविता व कवी यांची अचूक जोडी निवडा. पहिली कविता आहे कापणी, कवयित्री सरोजिनी बाबर. वासरू कवी आहेत बालकवी रानवेडी, कवी आहेत तुकाराम धांडे. आणि सुगी कविता आहेत बहिणाबाई चौधरी. आता कवितेचं नाव आणि कवयित्रीची किंवा कवीचं नाव असं ते जोड्या दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये हा प्रश्न सोडवायचा असेल तर या सगळ्या कविता 5वीच्या आहेत का, नाही, 4थीच्या आहेत, 3रीचे पण आहे. बरोबर, म्हणजे यासाठी तुम्हाला
पहिली पासून 5वी पर्यंतच्या जेवढ्या कविता आहेत पुस्तकांमध्ये त्या कवितांची नावं आणि त्यांच्या कवीची किंवा कवयित्रीची नावं असं एक यादी किंवा असं कागदावर तुम्हाला लिहून काढायचं आहे. तर आणि तरच तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील. मग यामध्ये अचूक जोडी निवडायची. अचूक जोडी आहे रानवेडी तुकाराम धांडे. बरोबर आहे. 2019 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर 2023 ला पुढचा प्रश्न आलेला आहे पहा. पुढीलपैकी पाठाचे नाव आणि लेखक यापैकी अयोग्य जोडी कोणती? दुसरा प्रश्न आपण पाहतोय. याच्यामध्ये पहिले जोडी दिलेली आहे मजेशीर होड्या निर्मला गडकरी किंवा मोने. आनंदाचे झाड या ठिकाणी सुशिला शिंदे झालेला आहे. तर तिथं पाहिजे होतं सुशिला शिंदे ऐवजी लीला शिंदे. आपण दुरुस्ती केलेली आहे. तर होड्या या ठिकाणी निर्मला गडकरी मोने. निर्मला मोने किंवा निर्मला गडकरी. आनंदाची झाड लीला शिंदे. शेरा सव्वा शेर पॉल रुमा. ढोल शंकर पाटील. आता याच्यामध्ये ढोल हा जो पाठ आहे या पाठाचे लेखक आहेत संजय लोहकरी, परंतु या ठिकाणी दिलेला आहे शंकर पाटील असं दिलेलं आहे. म्हणून ही जोडी चुकीची आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहा, म्हणजे आपल्याला सगळे धडे आणि त्यांचे लेखक हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. ती एक यादी तुम्हाला आपला आजचा तास संपल्यानंतर करायचे आहे. काल मी जो अभ्यास सांगितला होता तो तुम्ही केलाच असेल. आता आजचा हा अभ्यास मी तुम्हाला सांगितलाय की पहिली पासून 5वी पर्यंतच्या सगळ्या कविता त्यांचे कवी, पहिली पासून 5वी पर्यंतचे सगळे धडे त्यांचे लेखक किंवा लेखिका, कवी किंवा कवयित्री, ही सगळी यादी कागदावर वहीच्या पानावर तयार करायची आणि ती दररोज वाचन करायची आहे. म्हणजे ती लक्षात राहणार आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? पहिला पर्याय आहे भारतरत्न, पद्मश्री, ज्ञानपीठ, पंडित. आता भारतरत्न हा भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे. परंतु या ठिकाणी प्रश्न काय आहे? साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार कोणता? साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार कोणता? साहित्य. आता साहित्य म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. काय साहित्य? मग साहित्य क्षेत्रातला म्हणजे लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, म्हणजे जे लिहिणारे लोक आहेत, लिहिणारी माणसं आहेत. मग काय काय लिहितात ते? कथा लिहितात, कादंबऱ्या लिहितात, कविता लिहितात, नाटक लिहितात, आहे की नाही? यांना म्हणायचं लेखक किंवा कवी, कवयित्री. मग यांना भारत सरकार पुरस्कार देतात. मग तो कोणता आहे? तर तो पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार. आता हा ज्ञानपीठ पुरस्काराबद्दलची जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला शोधता आली पाहिजे. बरोबर, तुम्ही 5वीला आहात. मग कशी शोधणार तुम्ही? गुगल बाबाला विचारू शकता. गुगलवर टाका ज्ञानपीठ पुरस्कार. मग गुगलवर ज्यावेळेस तुम्ही ज्ञानपीठ पुरस्कार टाकणार आहात त्यावेळेस त्या ज्ञानपीठ पुरस्कार कधी सुरू झाला, पहिल्यांदा कोणाला दिला, गेल्या वर्षीचा कोणाला दिलाय, ठीक आहे नाही, अशी एक यादीच तुम्हाला मिळून जाईल. मग त्यात मराठीतले लेखक, लेखिका, कवी, कवयित्री कोण कोण आहेत त्या तुम्ही शोधून काढा. आणि अलीकडच्या 2021, 22, 23, 24, 25 पर्यंत कोणाला हा पुरस्कार दिलेला आहे ज्ञानपीठ, त्या लेखकांचं नाव, त्यांची लिहिलेली पुस्तकं, तीच माहिती असली पाहिजेत. आहे की नाही? मराठीतला पहिला जो ज्ञानपीठ मिळाला तो
वि स खांडेकर यांना मिळाला. बरोबर. म्हणजे हे ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी जो पहिला आहे भारतरत्न. भारतरत्न पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या खेळाडूला मिळाला आहे? सचिन तेंडुलकरचा धडा होता ना चौथीला. बरोबर. म्हणजे एकमेव खेळाडू आहे सचिन तेंडुलकर की त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे. मग भारतरत्न आणखी कोणाकोणाला मिळाला आहे ते सुद्धा तुम्ही शोधून काढलं पाहिजे, किंवा तुमच्याकडे जे पुस्तक आहेत त्या पुस्तकामध्ये त्या भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर पद्मश्री. पद्मश्री हा एक पुरस्कार आहे. पद्मश्री पुरस्काराबद्दल सुद्धा तुम्ही माहिती मिळवली पाहिजे. कधीपासून द्यायला सुरुवात झाली, आतापर्यंत कोणाला दिलाय आहे की नाही. 2025 मध्ये पद्मश्री कोणाला दिलंय, 2024 मध्ये कोणाला दिलंय, 2023 मध्ये कोणाला दिलाय. हा, हे पण तुम्ही स्वतः लिहायला शिकायचंय. आता स्वतः अभ्यास करायला शिकायचे. बरोबर. स्वतः माहिती शोधायला, म्हणजे ज्ञान जे आहे, माहिती जी आहे ते स्वतः तुम्ही शोधलं तर ते पटकन लक्षात राहतं. ते पाठ करत बसायची गरज पडत नाही. शोधलं आणि लिहून काढलं का ते आपल्या ह्या डोक्याच्या मेमरीमध्ये सेव्ह होऊन जातं. ते कधीच विसरत नाही. चला पाहूया पुढचा प्रश्न काय आलाय. हा, वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते? विष्णू वामन शिरवाडकर. लेखक, कवी, नाटककार सुद्धा आहेत विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचं टोपण नाव विचारलेलं आहे. विष्णू वामन शिरवाडकरांचं एक टोपण नाव मी सांगतो तुम्हाला. त्यांना तात्या म्हटलं जायचं आणि नाशिकचे तात्या म्हटलं जायचं. या ठिकाणी जे पर्याय दिले आहेत, केशवसूत, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, कृष्णकुमार. मग विष्णू वामन शिरवाडकर यांचं जे टोपण नाव आहे ते आहे कुसुमाग्रज. मगाशी मी सांगितलं की नाही, नटसम्राट पिक्चर तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. मग तो नटसम्राट हे नाटक त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्या नटसम्राट नाटकावर आधारित तो चित्रपट नंतर काढलेला आहे. म्हणजे नटसम्राट असेल किंवा मॅकबेथ, ऑथेल्लो यांचं जे मराठीमध्ये भाषांतरित त्यांनी केलेलं आहे, किंवा कविता, अनेक कविता सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. बरोबर. त्या कविता सुद्धा तुम्हाला ऐकायला वाचायला मिळू शकतात. कुसुमाग्रजांबद्दलची अधिक माहिती तुम्ही मिळवली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? पहिला आहे सायना नेहवाल, पी.टी. उषा, कविता राऊत, सानिया मिर्झा. आता सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात कोणाला? तर सगळ्यांना माहित आहे तुम्हाला. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यांना म्हटलं जातं. आता जो पहिला ऑप्शन या ठिकाणी आहे सायना नेहवाल. सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. सायना नेहवाल हे नाव बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, किंवा बॅडमिंटनचे खेळाडू सायना नेहवाल आहे. बॅडमिंटन. बरोबर. दुसरं नाव आहे पी.टी. उषा. पी.टी. उषा या धावणे, रनिंग याचे खेळाडू आहेत. कविता राऊत सुद्धा धावणे आणि सानिया मिर्झा टेनिस खेळाडू आहे. हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला. बरोबर. म्हणजे जे विशिष्ट खेळ आहेत जे नेहमी ऐकतो त्यातले महत्वाचे खेळाडू. आणि मग सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? तर कविता राऊत यांना म्हटलं जातं. आणि त्यांचा खेळ कोणता आहे? धावणे. त्यांचा खेळ आहे धावणे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय. मग सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. आता बाकीच्या ऑप्शन बद्दल मी का सांगितलं ते तुम्हाला माहिती असावं म्हणून. कवी यशवंत यांचे पूर्ण नाव काय? कवी यशवंत. पहिला पर्याय आहे नरहर केळकर, दुसरा आहे आत्माराम देशपांडे, तिसरा आहे भालजी पेंढारकर आणि चौथा पर्याय आहे यशवंत दिनकर पेंढारकर. म्हणजे आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे? मगाशी आपण हे पाहिलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे यशवंत दिनकर पेंढारकर, म्हणजे कवी यशवंत.
पुढचा प्रश्न घेऊया आपण पटकन. आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी हा अभंग कोणी रचला आहे? तर हा अभंग रचणाऱ्यांच्या उत्तरासाठी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई आणि संत मीराबाई. या अभंगाच्या ज्या कवयित्री आहेत किंवा रचनाकार आहेत त्या आहेत संत जनाबाई. ऑप्शन क्रमांक पहिला या ठिकाणी आहे संत जनाबाई, यांनी तो अभंग लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता कोणत्या बोली भाषेत पाहिजे? बोली, या ठिकाणी कोणत्या बोली, बोली भाषा. बोली, बोली भाषा. आपली जी मातृभाषा आहे किंवा महाराष्ट्राची जी भाषा आहे ती मराठी आहे. मग मराठीमध्ये अनेक बोली भाषा आहेत. मी मगाशी सांगितलं की कोकणामध्ये मालवणी भाषा आहे किंवा खानदेशामध्ये अहिराणी भाषा आहे. विदर्भात वऱ्हाडामध्ये वऱ्हाडी भाषा आहे. म्हणजे मराठी भाषेची वेगवेगळी जी रूपं आहेत त्यांना बोली भाषा आपण म्हणतो. मग बहिणाबाई चौधरी या ज्या कवयित्री आहेत तर त्यांची जी बोली भाषा आहे ती आहे अहिराणी. आणि या अहिराणी भाषेमध्ये त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. असं म्हटलं जातं की बहिणाबाई चौधरी कधीच शाळेत गेल्या नाहीत, अजिबात शाळा शिकल्या नाहीत, परंतु अतिशय सुंदर अशा कविता त्यांनी लिहिल्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अशा अनेक सुंदर कविता त्यांनी लिहिल्या आहेत. बहिणाबाई चौधरींच्या कविता सुद्धा तुम्हाला वाचायला पाठ करायला खूप आवडतील. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, केशवसूत कोणाला म्हटलं जातं? केशवसूत कोणाला म्हटलं जातं बघितलंय आपण मागाशी. पहा, केशवसूत. पहिला पर्याय आहे प्रल्हाद केशव आत्रे, नारायण धोंडी महानोर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, कृष्णाजी केशव दामले. तर केशवसूत म्हटलं जातं कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत. आणि प्रल्हाद केशव आत्रे यांना म्हटलं जातं केशव कुमार. यांना म्हटलं जातं केशव कुमार. म्हणजे अशा जोड्यांमधून योग्य उत्तर शोधताना तुम्हाला सगळ्या पर्यायाची उत्तर माहिती असली पाहिजे. बरोबर. नाधो महानोर यांना म्हटलं जातं रानकवी. कवी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी. आणि कृष्णाजी केशव दामले केशव सूत. चला पुढचा प्रश्न पाहूया. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? ऑप्शन आपण पाहूया अगोदर. पहिला ऑप्शन आहे कुसुमाग्रज, यशवंत, गोविंदाग्रज, केशव कुमार. मग राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव जे आहे ते आहे गोविंदाग्रज. आता हे जे नाव, टोपण नाव आणि नाव लक्षात ठेवायची ते कशी लक्षात राहतील? ते पाठांतर करूनच लक्षात राहतील. ते पुन्हा पुन्हा वाचावी लागतील आणि पुन्हा पुन्हा वाचून लक्षात राहणार आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे गोविंदाग्रज. संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला? संत रामदासांचा ग्रंथ कोणता ग्रंथ लिहिला? पहिला पर्याय आहे गीताई, दासबोध, गीता रहस्य, ययाती. संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला? दासबोध. मग गीताई कोणी लिहिली? विनोबा भावे. गीता रहस्य लोकमान्य टिळक. ययाती वि स खांडेकर. तुमच्या पुस्तकामध्ये ही सगळी पुस्तकं आणि त्यांच्या लेखकाची नावं दिलेली आहेत. ते एकदा चांगली लिहून काढा म्हणजे लक्षात राहतील. पुढचा प्रश्न, अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण?
अग्निपंख, इंग्लिश मध्ये त्याला नाव आहे विंग्स ऑफ फायर. पर्याय दिलाय डॉक्टर जगदीश चंद्र बोस. पहिला पर्याय आहे डॉक्टर जगदीश चंद्र बोस. बोस. डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर सी व्ही रमन. अग्निपंख हे पुस्तक कुणी लिहिलंय तुम्हाला माहित आहे? कुणी लिहिलंय? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, जे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती होते. त्यांना मिसाईल मॅन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि तुमच्यासारखी लहान हुशार मुलं त्यांना खूप आवडायची. पहा, तुम्ही डॉक्टर अब्दुल कलामांची लहान मुलांच्या समोर केलेली भाषणं ऐका. खूप छान ते मुलांसाठी भाषण करायचे आणि तुम्ही सुद्धा ते ऐकली पाहिजे. त्यांच्या भाषणातून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल. अतिशय कष्टमय जीवन बालपणीचं असेल, तरुणपणाचं असेल ते जगले आणि एक दिवस या भारत देशाचे राष्ट्रपती सुद्धा झाले. विंग्स ऑफ फायर, अग्निपंख हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. डॉक्टर अबुल पाकीर जलालुद्दीन अब्दुल कलाम. पुढचा प्रश्न, अरण्य लिपी या पाठाचे लेखक कोण आहेत? अरण्य लिपी या पाठाचे लेखक कोण आहेत? तर पहिला पर्याय दिलाय मनोहर भोसले, सुरेशचंद्र वरघडे, शंकर पाटील, वसंत बापट या ठिकाणी दिलंय. आता याचं योग्य उत्तर आहे सुरेशचंद्र, पर्याय क्रमांक दुसरा हे त्याचं योग्य उत्तर आहे, सुरेशचंद्र वारघडे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आनंदाचे झाड या पाठाचे लेखक कोण आहेत? ऍक्च्युली त्या लेखिका आहेत आणि त्यांचं नाव आहे लेखिका. लेखिका आहेत त्या. कोण आहेत त्या लेखिका? त्या लेखिका डायरेक्ट आपल्याला त्यांचं नाव या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 4, लीला शिंदे. आनंदाचं झाड. मग आनंदाचं झाड या पाठामध्ये कोणत्या झाडाचं वर्णन केलंय? शेवगा या झाडाचं, बरोबर. मग त्या लेखिका आहेत लीला शिंदे. त्यानंतर आणि शेवटचा या ठिकाणी धन्यवाद. तर आज आपण आज लेखक, लेखिका, कवी, कवयित्री मी असं का म्हणतोय? लेखक लेखन करणारा आणि लेखन करणारी लेखिका, कविता करणारा कवी, कविता करणारी कवयित्री. पहिली पासून 5वी पर्यंतच्या सगळ्या लेखकांची त्यांच्या पाठांची यादी, सगळ्या कवितांची त्यांच्या कवी आणि कवयित्रींची यादी तयार करून ठेवायची आहे. त्यानंतर वेगवेगळे पुरस्कार, लेखक कवींची टोपण नावं, संतांचे अभंग जे तुमच्या पुस्तकामध्ये आहे. बऱ्याचदा त्यावरच प्रश्न विचारला जातो, प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्ही ती तयारी करायची आहे आणि लिहून ठेवायचं. अजून वेळ आहे आपल्याकडे, सप्टेंबर महिन्याची पहिलाच आठवडा आहे आपला. तुम्ही एकदा ते कागदावर लिहून काढा, वहीवर लिहून काढा, ठीक आहे. आणि वाचत राहा. वाचून वाचून काय होणार आहे? ते पाठांतर होऊन जाणार आहे. अशा प्रकारे आजच्या पाठामध्ये आपण तुम्ही 5वी पर्यंत शिकलेले सगळे पाठांचे लेखक, कवी, कवयित्री आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर इतर संत, त्यांचे अभंग, संतांबद्दल माहिती सुद्धा मी सांगितलेली आहे. ती सगळी एकदा आज तुम्ही विचार करायचा आहे आणि मी जो जो अभ्यास सांगितलाय काय त्यासारखा तो अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आहे. उद्या पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत भाषा विषयक सामान्य ज्ञान या घटकाच्या एका नवीन उपघटकासह. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. बरोबर. बोरुडे साहेबांचा फोन आला होता का मगाशी, थोडा लेट झाला.